नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। जिल्ह्यातील वाढत्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आणि अलीकडेच झालेल्या अपहरण, सरपंच देशमुख यांचा खून व खडणीस सारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची अधिवेशनात घोषणा केल्यानंतर शनिवारी नवनीत कावत यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून गृह विभागाने नियुक्ती केली आहे। अलीकडेच घडलेल्या सरपंच निगृण हत्येचं मूळ आणि जिल्ह्यातील वाढलेल्या माफियाचे कूळ शोधण्याचं आव्हान नव्या पोलीस अधीक्षकांसमोर आहे। तर मस्साजोग केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निगृणपणे खून, पवनचक्कीसाठी 2 कोटी रुपयाची खंडणी, परळीतून व्यापाऱ्यांचे अपहरण या ताज्या घटनांनी पडसाद जिल्ह्यासह राज्यभरात उमटले। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्तापेक्षा आमदारही या मुद्द्यावरून राळ उडवत आहेत आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा चिंतेत झाला असून लोकांमध्ये भीती निर्माण झाल्याचं सांगितले जात आहे। सरपंच देशमुख यांचे अपहरण व खून प्रकरणावर सरकारची भूमिका मांडताना पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा केली। दुसऱ्याच दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगरला पोलीस उपयुक्त असलेले नवनीत कावत यांच्या नियुक्तीचे आदेश दिले। उशिरा कावत बीडला दाखल झाले व पदभार स्वीकारला। बीड जिल्ह्यात वाळू माफीगिऱ्या, गोळीबार, बनावट नोटा, कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि मारहाणीपासून आता खंडणी, अपहरण आणि निगृण खून यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे दडवळे थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचले आहे। तर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी अगदी वाहतूक शाखेपासून स्थिती गंभीर झाली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।